श्रोते हो, नमस्कार. सार्थक ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 8. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्र करा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेची करीत असे विनवणी, भवबंधनी सोडवावे. मागील भागात भगवंतांनी जो खरा शिष्योत्तम असतो तो आपल्या गुरुसेवेमध्ये किती लीन असतो याविषयी विवेचन केले आहे. यामुळेच हा शिष्य ज्ञानी बनतो असेही भगवान म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मलाही गुरुसेवेशिवाय अन्य काही नको, म्हणूनच येथे हा विषय थोडासा लांबला. त्याबद्दल मला क्षमा करून सेवेची संधी द्यावी. आता पुढे परिसा परिसा श्रीकृष्णू, जो भूतभार सहिष्णू, तो बोलतसे विष्णू, पार्थू ऐके म्हणे सुचित्व गायसे, जयापाशी दिसे अंग मन जैसे कापुराचे, का रत्नाचे दळवाडे, जैसे सबाह्य चोखडे, आत बाहेरी एक पाडे, सूर्य जैसा बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला, इही दोही परी आला पाखाळा एका, मृतिका आणि जळे बाह्य येणे वेळे, निर्मळू होय बोले वेदाचेनी, भलतेत बुद्धी बळी, रजा आरिसा उजळी, सौंदनी फेडी थिगळी वस्त्रांची या, किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी, आणि ज्ञान द्विपू अंतरी, म्हणून शुद्ध एरवी तरी पंडुसूता, आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता, विटंबुगा मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हानीला, कडू दुधिया माखीला, ओस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्न लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने, कळस ढिमाचे पोकळ, जळो वरील ते झडाळ, काय करू चित्री व फळ आतुशेन, तैसे कर्म वरिचिले कडा, नसरे थोर मोले कुडा, नव्हे मधुरेचा घडा पवित्र गंगे, म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडी. ऐका ऐका, सर्व लोक भाग सहन करणारे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत व पार्थ श्रवण करीत आहेत. देव म्हणतात, कापुराप्रमाणे अंतर्बाह्य शुद्ध असे ज्याचे सुचित्व आहे, किंवा रत्नाचे अंग जसे अंतर्बाह्य चोख असते, अथवा सूर्य आत बाहेर जसा सारखाच असतो, सेवेने बाह्य शुद्धी होऊन अंतर्ज्ञानाने शुद्ध झाले आहे, असा दोन्ही बाजूंनी जो शुद्धता पावला आहे, जल व मृतिका यांच्या योगे जशी बाह्य मनशुद्धी होते, त्याचप्रमाणे वेदांच्या उपदेश सामर्थ्याने मनुष्याचे अंतरंग अगदी शुद्ध होते. तेथे वेद सामर्थ्याने शुद्ध होणारी बुद्धी असो, पण आरसा किंवा वस्त्रासारखे बाह्य पदार्थ जसे मातीने व पर्टांच्या भट्टीच्या धुण्याने स्वच्छ होतात, वस्त्रावरील डाग जातात, त्याचप्रमाणे गुरुसेवा बाह्य काया शुद्धी करते व अंतरंगात ज्ञानाचा प्रकाश असतो, म्हणून तेही शुद्ध होते. नाहीतर अर्जुना, अंतरंग शुद्धी नसता केवळ बाह्य शुद्धी कर्माने करणे ही एक विटंबनाच होय. मृताला शृंगारावे, गाढवाला तीर्थावर स्नान घालावे, किंवा कडू भोपळा गुळाने माखावा लेपावा, ओसाड गुहाला तोरण बांधावे, किंवा उपाशी जनाच्या पोटावर अन्न लिंपावे, किंवा विधवेला कुंकुमादिकांनी अलंकृत करावी, मुलाम्याच्या पोकळ कळसांच्या चकाकीला काय आग लावायची आहे, किंवा चित्र म्हणून शेणाचे बनवलेले फळ काय कामाचे, तसे केवळ बाह्य कर्म काय कामाचे. नकली गोष्टीला फार मोल कसे येणार. मद्याचा घडा गंगेत अथवा गंगाजल चिंपून पवित्र होत नसतो. कोणी अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडे. म्हणून अंतःकरणात ज्ञानाचा उदय असावा, मग बाह्यशुद्धी सहजच होते. पण त्याच्या उलट बाह्य कर्माने ज्ञान प्राप्ती होते असे कुठे पाहिले आहे काय. या लागी बाह्य भागू कर्मे धूतला चांगू, ज्ञाने फिटला वंगू अंतरीचा, ते अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक झाले, किंबहुना उरले
सुचित्वची. म्हणून संभाव जीवगत बाहेरी दिसता फांकत स्फटिक गुहींचे डोलत दीप जैसे विकल्प जैने उपजे नाथिली विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती ते ऐके देखे अथवा भेटे परिमनी काहीची नऊ मटे मेघरंगे न काटे व्योम जैसे एरवी इंद्रियांचे निमेळे विषयांवरी तरी लोळे परिविकाराचे निविटाळे लिंपिजेना भेटले या वाटेवरी चोखी आणि महाळे तेत नातळे तिया परी रहाटो जाणे का पती पुत्रा ते आलिंगी एकची ते तरुणांगी तेत पुत्र भावाच्या अंगी नरगे कामू तैसे हृदय चोख संकल्प विकल्पीस न ओळख कृत्याकृत्य विषेक पुढे जाणे पाणी हिरा न भिजे आदमी हरळून शिजे तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती तया नाव शुचीपण पार्थागा संपूर्ण हे देखसी तेत जाण ज्ञान असे आणि स्थिरता असाचे घर रिगाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा म्हणून कर्माने बाह्यशुद्धी चांगली होते व अंतरीचा कलंक ज्ञानाने नाहीसा होतो त्यायोगे अंतर्बाह्य मल नाहीसा होऊन सारखी शुद्धी प्राप्त होते किंवा केवळ सुचित्वच उरते मग स्फटिकाग्रहातील दीप जसे बाहेर स्पष्ट प्रकाशित दिसतात तसे जीवगत शुचित्व इंद्रियादीद्वारा बाहेर स्पष्ट दिसू लागते मग ज्या योगे विकल्प उत्पन्न होतात नसते विकार जडतात किंवा कुमार्गाकडे प्रवृत्ती वळते असे विषय जरी ऐकले पाहिले अथवा भेटले तरी त्याच्या मनावर त्यांचा काहीच परिणाम होत नाही जसा की ढगांच्या रंगाने आकाशावर काहीच परिणाम होत नाही मग इंद्रियद्वारा हा जरी विषय भोग यथेच्छ भोगीत असला तरी त्याला विकारांच्या विटाळाचा लेप यत्किंचितही लागत नाही वाटेने जाताना बाजूने कोणी शुद्ध अथवा अशुद्ध जातीची स्त्री गेली तर त्याने जसा तो विकृत होत नाही तसेच त्याचे विषय भोगातही अलिप्ततेने वर्तन होत असते एकच तरुण स्त्री आपल्या पतीला तसेच पुत्रालाही आलिंगन देते पण पुत्राला आलिंगन देताना तिला काम विकाराचा स्पर्शही नसतो त्याप्रमाणे ज्याचे चित्त शुद्ध असते संकल्प विकल्पाची व कृत्य किंवा अकृत्य यांची ज्याला पूर्ण ओळख व जाणीव असते पाण्याने हिरा भिजत नाही आदनात हरळ वाळू शिजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही विकल्पाचा ह्याच्या मनोवृत्तीला स्पर्श अगर लेप होऊ शकत नाही पार्था ते संपूर्ण सुचित्व असे समज जिथे तुला हे दिसेल तिथे ज्ञान नांदत आहे असे जाण आणि स्थिरता ज्याच्या चित्तात सत्यत्वे करून ठाण देऊन आहे तो पुरुष ज्ञानाचे जीवनच होय देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसींची वत्सावरुणी धेनूचे स्नेह राणा नवचे नवती भोग सतियेचे प्रेम भोग का लोभिया दूर जाये परी जीव ठेवलाची ठाये तैसा देहो चाळीता नव्हे चळू चित्ता जात या भ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा पांतिकाची या एर सारा सवे पंथून चले धनुर्धरा का नाही जेवी तरुवरा येणे जाणे तैसा चळन वळणात्मकी असोनी हे पांच भौतिकी भूतोर मी एकी चळी जेना वाहू टोळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटे जैसा दैन्य दुःखी न तपे भय शोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी आरती आशा पडी भरे वय व्याधी गजरे उजू असता पाठी मोरे नवे चित्त निंदा निस्तेज दडी काम लोभावर पडी परी रोमान हवे वांकुडी मानसाची आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो परी नेने मोहरो चित्तवृत्ती हाती आला फुली पासवना जेवीन घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शेलीला सांता शिरार नव वाचिया कल्लोळी कंपू नाही मंदरा चळी आकाश न जळे जाळी वनवयाचिया तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी किंवा धैर्य क्षमी कल्पांतीही पैस्थैर्य ऐशी भाष बोली जे जे सविशेष ते हे दशागा देखणे या हे स्थैर्य निधडे जे अंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे देह आपल्या परी बाह्य वाटेल त्या व्यापारात गुंतलेला असो पण ह्याच्या मनाची जी बोधरूप घडी बसलेली असते ती कधीही मोडत नाही वत्सापासून गाय दूर रानात नेली तरी तिचे वत्स प्रेम जसे रानात गेले असे होत नाही किंवा सतीच्या भोगांना प्रेमभोग म्हणता येत नाहीत किंवा लोभी दूर गेला तरी त्याचे मन ठेव्यावरच असते
त्याप्रमाणे देह वाटेल तितका व्यापारी असो, पण त्याचे चित्त चलित होत नाही. अभ्राच्या धावेबरोबर गगन जसे धावत नाही किंवा नक्षत्रांच्या भ्रमणात ध्रुव जसा अचलच असतो, वाटसरू वाटेल तितके येवत जावोत, वाट जशी सदा स्थिरच असते किंवा तरुवर ठीकच्या ठिकाणीच उभे असतात, जात येत नाहीत, त्याप्रमाणे पांचभौतिक शरीराचे वाटेल ते व्यापार सुरू असले तरी त्याचे चित्त त्यांच्या भूतांच्या चलनवलनाने चलित होऊ शकत नाही. वाऱ्याच्या ववटळीने पृथ्वी जशी हालत नाही, त्याप्रमाणे कसल्याही विकाराने वा व्यापाराने ह्याचे मन ढळत नाही. दैन्य व दुःख त्याला दुःखित करू शकत नाही. भय किंवा शोक ह्यांनी तो कंप पावत नाही. देहाला मृत्यू आला असता तो भीत नाही. तीव्र आसक्ती, वार्धक्य, व्याधी शरीरावर आदळत असता ज्याचे चित्त डगमगत नाही. निंदा, अपमान, दंड, काम व लोभ यांच्या सपाट्यात सापडला असताही ज्याचा केसही वाकडा होत नाही. आकाश कोसळो का पृथ्वी विरो, पण ज्याचे चित्त नित्य स्थिर असते. हत्तीला फुलांच्या माळेने मारले असता तो जसा मागे हटत नाही, त्याप्रमाणे ह्यावर शेलका शब्द प्रहार केला तरी त्याला तो सलत नाही. क्षीरार्णवाच्या लाटांनी जसा मंदराचळ ढळत नाही किंवा अरण्यवनीने जसे आकाश जळत नाही किंवा तप्त होत नाही, तशी वाटेल तेवढी इंद्रियांची गडबड चालू, त्याचे मन त्याने गडबडत नाही. किंबहुना कल्पांतासारखा समय आला तरीही त्याचे धैर्य सुटत नाही. हे कुशल मते स्थैर्य म्हणून जी विशेष दशा वर्णन करतात ती ही असे जाण. असे बळकट दृढ स्थैर्य हा ज्याचा जणू देह स्वभावात झाला, ते ज्ञानाचे उघडे वस्तिस्थान होय, यात शंका नाही. आणि इसाळू जैसा घरा, का द्वंद्वी हतियेरा, न विसंबे भांडारा, लुब्धकू जैसा, का एकलोतिया बाळका, वरी पडवनी ठाके अंबिका, मधुविशी मधुभक्षिका, लोभिनी जैशी, अर्जुना जो या परी, अंतःकरण जतन करी, नेदी उभे ठाको द्वारी, इंद्रियांच्या म्हणे काम वागुल ऐकिल, हे आशा सियारी देखील, तरी जीवा टेकेल, म्हणून बिहे, बाहेरी धीट जैसी, दाटुका पती कळासी, करी टेहनी तैसी, प्रवृत्तीसी, सचेतनी वानेपणे, देहासकट आटणे, संयमावरी करणे, बुजूनी घाली, मनाची या महाद्वारी, प्रत्याहाराची या ठाणांतरी, जो यमदम शरीरी, जागवी उभे, आधारी नाभी कंठी, बंद त्रयाची घरटी, चंद्र सूर्य संपुटी, सुये चित्त, समाधीचे शेजे पासी, बांधूनी घाली ध्यानासी, चित्त चैतन्य समरसी, आतुरते, अगा अंतःकरण निग्रह जो, तो हा हे जाणीजो, हा अतितेत विजयो, ज्ञानाचा पै, जयाची आज्ञा आपण, श्री वाहे अंतःकरण, मनुष्याकारे जाण, ज्ञानची तो, सर्प बीळ, योद्धा हत्यार किंवा कृपण आपला ठेवा जसा कधी विसरत नाही, किंवा एकुलत्या एका बाळाचे आई जसे वर पडून प्राणापलीकडे रक्षण करते, किंवा मधमाशी जशी मधाचे रक्षण करते. अर्जुना, जो ह्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीचा सांभाळ करून त्याला इंद्रियाच्या द्वारात उभेच राहू देत नाही आणि मनात म्हणतो मी अंतःकरण ताब्यात ठेवले आहे, हे काम बागुलाला समजले, आशारूप डाकिणीच्या जर हे लक्षात आले तर जीवावर बेतण्याची वेळ आहे म्हणून भिवून असतो. दांडगापती, त्याची बायको जर दांडगी अगर धेंड्यासारखी असेल तर तिला जशी बाहेर पडू देत नाही, त्याप्रमाणे जो आपल्या मनोवृत्तीस नित्य कब्जात ठेवतो, इंद्रियांकडे जाऊ देत नाही, सत्तेच्या उणेपणामुळे म्हणजे मना इतकी सत्ता इंद्रियांवर चालविणे शक्य नसल्यामुळे ज्या देहाची ती इंद्रिय आहेत त्या देहासकट तो त्यांना संयमाच्या निग्रहाच्या स्वाधीन करतो. मनाच्या महाद्वारात इंद्रिय मनाच्या चव्हाट्यावर जो यम व दम ह्यांना शरीरात जागते जोड ठेवतो, मूलाधार, मणिपूर आणि विशुद्ध चक्र ह्यावर मूळबंध, उणयाना बंध व जालंधर बंध हे तिन्ही स्थिर करून इडा व पिंगळा ह्यांच्यामध्ये असणाऱ्या सुषुम्नेत चित्ताचा लय करतो. समाधी शय्येपाशी जो ध्यानाला बांधून टाकतो व चित्त चैतन्याशी एकरूप होण्यासाठी सिद्ध असतो. अरे, ज्याला अंतःकरण निग्रह असे म्हणतात तो हा होय असे समज. जेथे हा असेल तेथे ज्ञानाचा विजय अथवा उत्कर्ष असणारच. ज्या पुरुषाची आज्ञा त्याचे अंतःकरण चिरसावंद्य मानते तो मनुष्य नसून मनुष्याच्या आकाराने अवतरलेले ते मूर्तिमंत ज्ञानच होय असे समज. धन्यवाद. श्री कृष्णार्पण वस्तू.